जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा. इनोव्हा गाड्या खरेदीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सभागृह नेते गणेश खणकर यांनी हा प्रस्ताव मांडला होता. चौफेर टीकेनंतर अखेर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की उडवली आहे. सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली. उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामावर फोकस करा. इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सभागृह नेते गणेश खणकर यांनी या संदर्भातला प्रस्ताव मांडला होता. मात्र चौफेर टीका झाली आणि या चौफेर टीकेनंतर प्रस्ताव अखेर मागे घेण्याची नामुष्की ओढावली. सूत्रांनी ही लोकशाही मराठीला माहिती दिली. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत. चेतन, आपण पाहतोय की ज्या प्रकारे नवीन गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, मात्र मुंबईमध्ये इतक्या समस्या प्रलंबित असताना नवीन गाड्या घेण्याचा अट्टाहास का, आणि ते केवळ 6 महिन्यात, या संदर्भात बऱ्याच ठिकाणाहून संतप्त अशा प्रतिक्रिया आल्या. मात्र त्याच संदर्भात आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केलेली आहे. या संदर्भात काय सविस्तर माहिती आहे? निश्चितच कारण पूर्वीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत भाजपचा विजय झाल्यानंतर एक बैठक मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेली होती. त्यावेळी सर्व नगरसेवकांना जनतेची सेवा करून कुठेतरी सेवक म्हणून राहण्याची आदेश वजा सूचना दिलेल्या होत्या. मात्र या उलट आपण सातत्याने मुंबई महापालिकेमध्ये पाहत आहोत. महापौरांनी निवासस्थानाची मागणी केली होती. त्यानंतर भाजपचे सभागृह नेते यांचं स्वतःची प्रतिक्रिया समोर आली होती की स्कॉर्पिओ गाड्यांमुळे विधी समितीचे वेगवेगळे जे अध्यक्ष आहेत समित्यांचे महापालिकेतले उपमहापौर यांना त्रास होत आहे, त्यामुळे गाड्या बदलून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ज्यावेळी माध्यमांमधून चौफेर टीका झाली, त्यानंतर पुन्हा सभागृह नेते असलेल्या गणेश खणकर यांनी पत्र देत मुंबई महापालिका त्यांना अशी कुठलीही मागणी केल्याची दुटप्पी भूमिका घेतलेली पाहायला मिळालेली होती. आणि आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकंदरीत हा सर्व कारभार पाहता आता मुंबई भाजपच्या नगरसेवकांचे कान टोचलेले आहेत आणि यापुढे संपूर्णपणे जो फोकस आहे तो जनतेच्या कामांसाठी आणि मुंबईच्या विकासासाठी लावण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या नाराजीनंतर तरी आता भाजपच्या नगरसेवकांना उपरती काळ सुचणार का हे पाहणं महत्वाचं असेल की पुन्हा अशा प्रकारे जनतेचे प्रश्न सोडून स्वयं पुनर्विकासावरतीच भाजपचे नगरसेवक लक्ष केंद्रित राहणार, यावरती आपलं लक्ष असेल. करण, नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.